आज गौरी विसर्जनाचा दिवस आहे. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण हिंदवी प्रशांत देसाई आणि प्रशांत प्रभाकर देसाई या दोघांना भेटणार आहोत. चला दोघांना बोलतं करूया. कुठे जमलं, कुठे भेटले, गणपतीच्या मिरवणुकीत तर नाही ना. फारच जाणून घेऊया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पण त्याआधी नमस्कार. नमस्कार. किती गोड असतात हो ते. म्हणूनच काय म्हणूनच काय म्हणूनच होकार दिला लग्नाला. हो का. बालपण कुठलं? लालबाग. लालबागला. लालबागला कुठे? लालबागला खटाव बिल्डिंग. मग शाळा कुठली? शाळा अभ्युदय सेकंडरी. तुमची शाळा कुठली? माझी पहिली शाळा चिकित्सक हायस्कूल गिरगाव. हां. आणि त्याच्यानंतर मग आम्ही शिफ्ट झालो लालबागला PSC क्वार्टर्सला. तेव्हा मग शिरोडकर हायस्कूल आणि तिकडनं मग परत शिफ्ट झालो मग लोकमान्य स्कूल भाईंदर. अरे बापरे, म्हणजे खूप खडतर आहे शिक्षणाचा. हो हो हो. हो ना, टप्प्याटप्प्याने. घरी कोण कोण होतं तुमच्या? घरी आई वडील, माझा भाऊ. काय करतात म्हणजे आई बाबा काय करायचे? आई बाबा आईचा आणि माझ्या आजीचा पुरणपोळ्यांचा बिझनेस होता गिरगावात असताना. त्याचा परिणाम तुमच्यावर दिसतोय. पण हो, कारण त्यावेळी प्रचंड मेहनत केली त्या लोकांनी आणि होळीच्या दिवसात जवळजवळ 8,000 पुरणपोळ्यांचा त्यांचा उलाढाल असायची. ती आम्ही बघायचो लहानपणापासून. आणि गिरगावातलं वातावरण तुम्हाला माहितीच. खूप छान. यांच्या हातच्या पुरणपोळ्या कशा असतात? सुरुवातीला हिच्या हातच्या पुरणपोळ्या नव्हत्या खाल्ल्या. हिच्याचा साबुदाणा वडा खाल्ला होता आणि त्याच्यावरच मी फायनल केलं होतं की नाही हे सोडायचा आता वडा. वडा सोडायचा नाही की हाच वडा पकडायचा. अच्छा. काय वहिनी, काय एकदम ते डायरेक्ट साबुदाणा वड्याकडे गेले? ऍक्च्युली त्या दिवशी माझा उपास होता. ते जेव्हा भेटायला येणार होते आणि मी सहज घरात केले होते वडे आणि ते आले म्हणून त्यांनाही दिले. पण तुमचं अरेंज मॅरेज? हो, अरेंज. अगदी टिपिकल कांदे पोहे प्रोग्राम झाला. पण पहिल्यांदा कांद्या पोह्याबरोबर साबुदाणा वडा? नाही, आधी ते आले आमच्याकडे, नंतर मग कांदे पोह्याचा प्रोग्राम. हा, असं ते आधी जस्ट तुम्ही भेटायला. राहायला तिकडेच होता? हो, लालबाग मध्ये. त्या गप्पा सुरू असताना आता आधी एक उखाणा घ्या ना. माहेर माझा हौशी, सासर माझा हौशी, प्रशांत रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे बाबा. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ही माझी भाची. बरं. त्या माझ्या वहिनीच्या आई. नमस्कार. ही आमच्या काकू. नमस्कार. ती माझी काकू. नमस्कार. ती पण वहिनी. हो हो, नमस्कार. आणि ती मावशी. नमस्कार. ही काकू. बर. आणि याची ताई. नमस्कार. सोनूताई म्हणतो आम्ही. साकार दादा, त्यांची मिसेस. नमस्कार. ही माझी धाकटी जाऊ. नमस्कार. आणि काका, वहिनीचे नमस्कार. बाबा आणि हे याचे फ्रेंड अमोल. हो. आणि आमचे भाऊ काका. नमस्कार. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली. हा. जेव्हा तुम्ही एकमेकांना बघितलं तेव्हाच लग्न ठरलं की थोडा वेळ गेला? नाही, थोडं 2 महिन्याचा वेळ गेला मध्ये. अच्छा. कोणी घेतला वेळ, तुम्ही की त्यांनी? नाही, गणपतीचा सीझन होता त्यामुळे ब्रेक पण होता. तुम्ही सीझन मध्येच बघायला गेला? हो, त्याच्या अगोदरच आमचे सिद्धे गुरुजी होते. त्यांनी हे स्थळ माझ्याकडे आणलं होतं. पण ती गणपतीची लगबग सगळी चालू होती आणि मध्येच एकदा मी जस्ट फेरी घालून आलो होतो, साबुदाणा वडा खाऊन आलो होतो आणि म्हटलं गणपती झाले की आपण ठरवूया. असा तो प्रयोग झाला. पण सिद्धयांच्या कृपेने, गणपतीच्या कृपेने, आईवडिलांच्या आशीर्वादाने, यांच्या सगळ्या साथीने सुंदर बायको मिळाली आणि खरंच तिने जे आत्तापर्यंत सांभाळून घेतलंय असंच तिने पुढेपर्यंत सांभाळलं ही ईश्वरचरणी प्रार्थना. पण मला विचारायचंय, किती वर्ष झाली लग्नाला? 4. आत्ता 4 वर्ष. 4 वर्ष. हो. बरं. आपण काय करता? मी व्यवसायाने स्कल्प्टर आहे. JJ स्कूल ऑफ आर्टमधनं 2005ला पासआउट झालेलो आहे. अरे वा. आता सध्या लोअरपर्यंतचा जो वर्कशॉप आहे तिथे माझा कारखाना आहे. स्वतः? हो, स्वतःचा कारखाना आहे. साधारणतः किती मोठ्या मूर्त्या तुमच्याकडे असतात? आता साधारण मुंबईतल्या 4 मोठ्या मूर्त्या आहेत की ज्यांची हाईट आहे 35 फूट, 33 फूट, 32 फूट असं आहे. आणि गेल्या वर्षी आमच्याकडे इंडियातला फर्स्ट एलिव्हेटर गणपती म्हणून नामांकन मिळालं ते परळच्या राजाला.
किती महिन्याची ही सगळी प्रक्रिया आहे हो? ही टोटल 6 महिने अगोदर चालू होते. म्हणजे मंडळांच्या स्केचेसपासून ते त्याच्या तयारीपासून सगळे 6 महिने अगोदर तयारी चालू होते. पण दरवर्षी प्रत्येकाची काही ना काहीतरी वेगळं त्याच्यात बदल असतो. हो येस येस मूर्ती हो येस संपूर्ण जगाचा आपल्या मुंबईतल्या गणपतीच्या उत्सवावर लक्ष असतं आणि दरवर्षी इकडचे शिल्पकार आणि मूर्तिकार काय काय नवीन देत आहेत याच्यावर खूप लक्ष असतं पण लोकांचं. यंदा तुम्ही मोठ्या कुठल्या मूर्त्या केल्या? एक पहिली आहे ती परळचा राजा नरे पार्क, दुसरी उमरखाडी आणि तिसरी पहिली सुतार गल्ली. काय यावेळेला तिन्ही गणपतीमध्ये काय आहे? गेल्या वर्षी जी मेकॅनिझमची सुरुवात केली गणपतीमध्ये ती लोकांना एवढी आवडली की जवळजवळ 17 ते 18 मंडळं यंदा आमच्याकडे आली होती की तुम्ही आम्हाला मेकॅनिझम द्या. पण काही ट्रॉलीचा इश्यू किंवा काही पैशाच्या हिशोबामुळे आम्ही ते नाकारलं आणि जे मुंबईतले 3 दिग्गज मंडळ आहेत त्यांना तो देण्याचा प्रयत्न केला की जे आपले मुंबईचे ब्रिज आहेत ते गणपती बाप्पाच्या कुठच्याही मिरवणुकीत अडू नयेत याच्यासाठीचं जे मेकॅनिझम आम्ही अवलंबलं आहे ते तिथे आम्ही पार पाडलं. तिन्ही म्हणजे एखादा ब्रिज आला आणि उंच मूर्ती असेल तर ती लगेच थोडी खाली होणार? नाही मूर्ती खाली होत नाही तर त्याच्या मागची जी प्रभावळ असते ती वर खाली होते, ऍडजस्ट होते आणि मूर्ती आरामात पास होते. काय वेगळे टेक्निक आहे ना. बरं मला सांगा, इतके गोड असतात घरात सुद्धा एवढे गोड असतात? हो हो. आणि त्याचा मूळ स्वभाव शांत आणि स्मितभाषी आणि असंच आहे. वेळ देतात अदरवाईज? हो, पण हे गणपतीचे दिवस नाही हा, अजिबात नाही. म्हणजे देऊच शकत नाही. त्याच्यानं नवरात्र म्हणून नाही. नाही, नवरात्रात तेवढं थोडंफार पुढे पाठी होतं. म्हणजे अगदी पण असं बाबा ठरवून कुठे चित्रपटाला गेले फार कमी. आम्ही डिसेंबर नंतर जातो. डिसेंबर ते मार्च पर्यंत तो वेळ असतो जरा 2-3 महिन्यांचा. आणि ते म्हणजे जॉब म्हणून ते प्रोफेसर पण आहेत त्यामुळे तेव्हा मी प्रभादेवीला रचना संसदला ऍज अ प्रोफेसर म्हणून आहे. ते पण सुरू आहे? हो, तेही सुरू आहे आणि साईड बाय साईड जसा गणपतीचा सीझन जवळ येत जातो तसं साईड बाय साईड हे पण आम्ही करत असतो. किती जण तुम्हाला मदतीला असतात या उंच मूर्ती? जवळजवळ 50 ते 60 जण. पण त्यांचे डोळे किंवा लेखणी किंवा ते जे आहे हे स्वतः करता? हो येस, ते मी स्वतः करतो. कारण का तेवढं मी एक ठेवलं की एक बाप्पाची गेल्या वर्षी सुद्धा आता संदेश नारकर यांनी उमरखेडीची आमच्या उमरखेडीची एक लेखणी केली होती. पण यंदा त्या मंडळाला मी रिक्वेस्ट केली की गणपती माझ्याकडे आहे तर माझी एकदा इच्छा आहे बाप्पाचे डोळे काढायची, तुम्ही मला संधी द्या. त्याप्रमाणे यंदा त्यांनी संधी दिली आणि यंदाही डोळे त्यांचे आम्हीच काढले. मस्त. बघितलं, त्याला म्हणतात कला, हातातून गणपती बाप्पा साकारणं. आणि बाप्पा तर सगळीकडे आपण बघितलं तर वेगवेगळ्या मंडळामध्ये विराजमान झालेले आहे. एकदम छान आनंदाचं जल्लोषाचं वातावरण सुरू आहे. पण एवढ्यावरती आता सुटका नाही आहे या दोघांची. या दोघांना आता एक मनोरा रचायचा आहे. गणपती बाप्पांची उंची ही कुठे 22 फूट 35 फूट इथपर्यंत आहे. बघूया 12 निरांजनांचा मनोरा हे दोघे कसा रचतात. चला, वेळ सुरू झाली. सात 8 घाई करू नका, बॅलन्स बघा. 9 10 हात थरथरायला लागला. 11 वहिनी बघा, एकच टप्पा आहे. अभिनंदन गणपती बाप्पा, मंगलमूर्ती. पण जर आता इकडनं काय बोलतात ते ऐकायचंय. बाबा घ्या, सांगा कशी आहे मुलगी? छान आहे, एकदम छान. पहिल्यापासून का आता बदल झाला? नाही आता काय आहे तशीच आहे. आहे तर काय बदलली नाही? काय नाही. आणि जावई? त्या सगळ्यात चांगले. म्हणजे मुलीपेक्षा जावई चांगले? हा, हो. काय सर्टिफिकेट आहे बघितलं ना, काय कॉन्फिडन्स आहे. बरं, मग कसा आशीर्वाद देणार दोघांना? अरे वा, थोडक्यात उत्तरे द्या. दोघंही खूप छान आहेत आणि तो तर खूपच म्हणजे इतका. आणि आमच्या देसायांच्या कुळात एवढा मोठा आर्टिस्ट जन्माला आला, आम्हाला खूप खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा.
आणि जन्माला आला तेव्हा तो गणपती सारखाच दिसायचा, ही सगळ्यात मोठी गोष्ट. त्यामुळे आम्हाला मुलाच्या बाय पाळण्यात दिसतात तसंच आम्हाला वाटत होतं. हा खरोखरच, आणि पहिल्यापासूनच मला गणपतीची खूप आवड होती. एक मिनिट, त्यामुळे सोंड कुठे लपवून ठेवली? नाही, खरंच खूपच, म्हणजे अगदी जन्माला तो एकदम कमी वजनाचा होता, फुलासारखा, म्हणजे अगदी हातात मांडीवर घेतला तो फुल घेतल्यासारखं वाटत होतं. पण म्हणजे एवढा गणपतीसारखं त्याचं चेहऱ्याचं हे गणपतीसारखं होतं. पण आता तुम्ही आनंदी आहात की नाही? हो, खूपच. इतक्या प्रश्नच उत्तम नाही. उत्तम मूर्त्या त्यांच्या हातून साकारल्या जात आहेत. खूपच आनंदी आहे. काय म्हणत होता? लहानपणी बरेच लोक मला असं पाठावर बसवायचे आणि बरेच गुरुजी यायचे गणपतीत आमच्या इकडे. घराच्या बाजूलाच गिरगावच्या चाळीत गणपती असायचा, जाऊबावडीत. तर तिथे बाजूला मी गणपतीच्या बाजूला बसलेलो असायचं. पण बरेचसे गुरुजी यायचे, ते पाठावर बसवायचे, दक्षिणा द्यायचे, नारळ द्यायचे. मला समजायचं नाही की असं का करतायत ते. कारण की त्याच्या मागचं एक कारण होतं, माझं हे जे कपाळ आहे ते असं नारळासारखं पुढे असायचं, जसं गणपतीचं असतं गंडस्थळ तसं होतं. आणि ते लोकांना खूप भावायचं. आणि तेव्हा मग ते मला बसवायचे पाठावर, विडा, पान सुपारी, दक्षिणा, नारळ. म्हटलं हा चांगलं आहे, हे इथे गणपतीच्या बाजूलाच बसायला पाहिजे, तर काय ना काहीतरी मिळतंय. पण मी काय म्हणतो, कुठे हे सगळं व्हायचं गिरगावात? गिरगावात, झाबावडीत, चौदाडीमध्ये. मग आता स्वतःच एक पाठ घेऊन जाऊन बसा ना. नाही. साधारण आम्ही 11-12 वर्ष झाले असे एकमेकांना ओळखतो आहोत. जेव्हा जे मध्ये शिकवत होतो तेव्हा काय म्हणतात ना, मेंटॉरशिपच होती त्यांच्याकडे. आम्ही जाऊन खूप काही शिकलो त्यांच्याकडून. आणि आज एकच वाटतं की आज ना आंतरराष्ट्रीय ख्यातीला त्यांची कीर्ती जावी, कारण ज्या पद्धती शिल्पकला ते करतात अलौकिक येते. बस एवढीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. किती मस्त. हा, न भूतो न भविष्यती, तसा आजपर्यंत झाला नाही तो आमच्या खरंच घराण्यात कोणी, आणि ह्याच्या पुढे माहिती नाही कोणी होईल. एवढी छान कला त्याच्या अंगात आहे आणि वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. गॉड ब्लेस यू. खूप सगळी तुमची स्वप्न, सगळी आशा आकांक्षा सगळ्या पूर्ण होत, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. किती मस्त. बघा ना, संपूर्ण कुटुंबाने इतकं छान तुमच्यासाठी मागणं केलंय. आता तुम्हाला सांगतो की ते कलाकार आहेतच. जे स्कूल ऑफ आर्ट मधून त्यांनी शिक्षण घेतलंय. पण यानंतरचा जो टप्पा आहे ना, खेळ आहे ना, त्याच्यामध्ये वहिनी चित्र काढणार आहेत आणि घरातले सगळे ओळखणार आहेत. बघूया काय येणार. हे हाताला हात लावू शकतात का? फक्त हात लावून बसतील पूजेला बसल्यासारखं. हा एक्सप्रेशन असे होते की तुमच्या पुरणपोळीवरून इकडनं साजूक तूप टाकलंय त्यांनी. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. सुटका नाही तुमची, सुटका नाही. घ्या. हा चौरंग म्हणजे उभा राहून राहून पाय सुजलेत त्यांचे. अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा तुम्हाला मिळाला. सोप्पं देणार मी, एकदम सोप्पं चित्र. काय कॉन्फिडन्स आहे बघताय ना. तुम्ही किती वर्ष केलं हो जे? जवळजवळ 5 वर्ष आम्ही. 5 वर्ष गेली आमची. तेवढं 5 वर्षात जे जमलं नाही ते बघा 5 मिनिटात 5 मिनिटं असं जमत आहे. आहे ना, आहे गे, सुधारणा ऐका. झाली माझ्यात. पुढच्या वर्षी आम्हाला हा पाहिजे 63 फुटाचा गणपती. हा बघा. कसला गणपती काढलाय माऊली. गणपती बाप्पा. हे घ्या. खरोखर मोरया. जरा एक छान, मी काय म्हणतो, एक छान गणपती बाप्पा तुम्ही काढा ना.
गणपती बाप्पा मंगलमूर्ती. वहिनी, आजपासून 63 दिवसामध्ये हा गणपती तुम्हाला काढता आला पाहिजे इथून पुढे. नक्की प्रयत्न करेन. ही चांदीची तुळस सुद्धा तुम्हाला बक्षीस म्हणून मिळाली. अभिनंदन. स्वतःच्या स्वभावामध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? रागिष्ट. मी फार रागिष्ट आहे. हो, जेव्हा येतो राग तेव्हा मात्र डाऊन व्हायला फार वेळ लागतो मला. पण तुम्हाला येतो पटकन हो राग? हो, पटकन असं नाही, पण एका लिमिट नंतर जेव्हा येतो तेव्हा मी फार म्हणजे तो डोक्यात राहतो म्हणतो ना राग आपला. मग अशा वेळी तुम्ही काय करता? काय नाही, मी खूप शांत बसतो. हो ना? तेवढं नाही, त्याच्यावर नाही रागवत तेवढं मी. नाही? मग कोणावर? असंच काही इन्सिडेंट झालं काही, समजा टॅक्सीवाल्याचा राग आला तर तसं, मग ते जरा चिडचिड मग घरात होते थोडी. अरे टॅक्सीवाल्याचा प्रॉब्लेम, घरात काय चिडचिड? काय हो, तुम्ही शांत राहा. हो हो, शांत. तुम्हाला कळतं, साधारण तुम्हाला कळतं कसं की आज जरा वातावरणात बिघाड आहे म्हणून? इकडे भांडं वाजायला लागतं किंवा मध्येच कडीचा आवाज येतो जोरात किंवा मशीन जोरात हलायला लागतं, समजून जायचं की काहीतरी गडबड आहे. गडबड आहे. मग तुम्ही आजपासून स्वतःच्या रागामध्ये थोडं रागावरती कंट्रोल करा. तुम्ही स्वतःमध्ये बदल करायचा असेल एक बदल तर कुठला करणार? हिनी सांगितल्यावर लगेच ऐकेन. कारण काय काय वेळ काय होतं, मी माझ्या ओरामध्ये असतो, विचारामध्ये असतो आणि ही 10 वेळा सांगते, अरे हे इथे आणायचं आहे, तुला कालपासून सांगतेय मी, आणि माझं आपलं चालू असतं. हां, तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं असं मला वाटतं. पण हे असं खरंच आहे, उद्यापासून हा बदल केला तर काय होईल? खूप बरं होईल, म्हणजे माझा अर्धा राग कमीच होईल नक्कीच. मुंबईतले टॅक्सीवाले वाचतील. नाही, कारण मला हा जात नाही, मग मला जावं लागतं, मग मला टॅक्सीने यावं लागतं, आणि मग टॅक्सीवाले नाही येत किंवा जे काही आता मुंबईचे प्रॉब्लेम्स आहेत त्याप्रमाणे मग माझी चिडचिड याच्यावर होते. तू आणत नाही, मग मला जावं लागतं. या सगळ्याचं मूळ कुठे आहे कळलं तुम्हाला? हो. मगाशी त्यांनी कुळाबद्दल सांगितलं आणि शेवटच्या टप्प्यावर मूळ कुठे आहे ते आम्हाला सापडलं, कळलं? आणि खरं त्याला जेन्युअनली वेळ पण नसतो. बरोबर आहे. आणि कसं आहे की त्यांचं पण ना, ती जी कला साकारली जाते ना, ती साधनेतून साकारली जाते, उगाच नाही. आणि ती तेवढी साधना त्यांची सुरू असते आणि त्याच्यातच तुम्ही काहीतरी कोथिंबीर वगैरे आणायला पाठवता. काय करतील ते? मला आज विचारायचं की आज या वर्षाचा भविष्याच्या दृष्टीने एक संकल्प सोडायचा असेल तर तो कुठला? जी म्हणजे आम्ही ज्या मूर्त्या घडवतो त्याच्यातनं जी एकता निर्माण होते लोकांमध्ये, म्हणजे जे मंडळांमध्ये एकी निर्माण होते, तशी एकी ही आमच्या कुटुंबामध्ये कायम राहो. आणि हा जो वारसा आहे देसाई घराण्याचा म्हणा किंवा आपल्या सगळ्यांचा, तो असाच निरंतर चालत राहो ही ईश्वर चरणी, विठ्ठला चरणी, गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. तुमची? तीच. मगाशी चित्र काढताना त्यांनी हाताला हात लावला होता, आता संकल्प सोडताना वहिनी म्हणाल्या मग तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा. आणि इतका छान संकल्प त्यांनी सोडलेला आहे की संपूर्ण कुटुंब एकत्र राहो, ही नाती दिवसेंदिवस अधिक घट्ट होत राहो. या सगळ्यांना शुभेच्छा देऊया. या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून एक भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि या आनंदाच्या प्रसंगी वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवून पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. शेंदूर
की